गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी इथे ब्लॅक टी घेतलेला प्यायला वगैरे. तर मी तुम्हाला सांगेल की मला नाही ह्या कपामध्ये ब्लॅक टी प्यायला खूप आवडतं. मला आणि ज्ञानेशला आम्हाला दोघांनाही आवडतो. आणि हा जो कप आहे हा खूप म्हणजे ट्रान्सपरंट आहे वगैरे. आणि इवन आपण यामध्ये चहासुद्धा पिऊ शकतो किंवा लस्सी झाली किंवा फालुदा वगैरे आपण आरामात पिऊ शकतो, ज्यूस वगैरे. पण मी हा कप चहासाठी वापरते. आणि बाकी ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेला आहे, शाळेत गेलेला आहे. तर मी ज्ञानेशला शाळेत सोडून आली आणि मग त्यानंतर तशीच मग मी डीमार्टमध्ये गेलेली आहे, कारण येताना रस्ता म्हणजे त्याच रोडने डीमार्ट आहे. तर ते आणि मला अगदी इथून डीमार्ट जवळच आहे. अगदी जर चालत जरी गेलं तरी पण गाडीवरती गेलं अगदी 5 ते 7 मिनटात जाऊन पोचते आणि चालत गेलं तर अगदी 10 मिनटात पोचते. 10 ते 12 मिनटं. तर हे आहे. आणि खरं म्हणजे मी डीमार्टमध्ये का गेली होती माहिती आहे का? आईला नारळ हवे होते, कारण तुम्हालाही माहिती आहे आता पाडवा जवळ आलेला आहे. तर त्यासाठी मग मला आईने सांगितलं होतं की तू नारळ घेऊन ये. आणि त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की मी ना फ्रायडेला डीमार्टमध्ये गेली होती. फ्रायडेला की थर्सडेला आठवत नाही मला, पण मी गेली होती. तेव्हा मी असंच फोनवरती बोलता बोलता मी आईला बोलली होती की आई मी डीमार्टमध्ये गेली, खूप छान मस्त जसे अलिबागला जशी मोठी मोठी नारळ भेटतात ना तसे डीमार्टमध्ये नारळ भेटले. त्यातले मी 2 घेऊन आले. तर मला बोलली आई अगं जास्त घेऊन यायचे ना. कारण कसं माहीत आहे का, तुम्ही जर तुम्ही बघितल्या जो सुकं खोबरं असतं म्हणजे ज्याच्या सुक्या खोबऱ्याच्या ज्या वाट्या असतात, तर तुम्ही जर बघायला गेलं तर बाहेर त्या खूप महाग आहेत. काहीतरी खूप म्हणजे जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की ₹60 मी किस विचारला होता. जो किस मिळतो किसलेला, आपलं जो सुकलेलं खोबरं असतं, त्या सुकलेल्या खोबऱ्याचा जो किस असतो ना तो ₹60 अर्धा किलो होता की किलो होता, मला काही आठवत नाही वगैरे. तर हे जे नारळ आहेत, तर हे नारळ फोडून मी ते विंडोमध्ये सुकवते वगैरे. रात्रभर पंख्याखाली, दिवसभर खिडकीमध्ये सुकवते. आणि मग जेव्हा ते वाटे सुकतात ना तेव्हा मी त्याचं छान मस्त किसते आणि एका ह्याच्यात ठेवून देते. तर साहजिकच आहे एका 2 नारळाचं पाऊण किलो तरी आरामात किस निघतो. तर असे 4 नारळ आणले तर जवळजवळ 1.5 ते 2 किलो आरामात किस होतो. आणि मग तो आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. विचार करा, बाहेर डीमार्टमध्ये हा जो नारळ आहे मला ₹25 नारळ मिळतो. जर मी 4 नारळ आणले तर ₹100मध्ये मला 2 किलो किस तर आरामात होतो. 2 किलो खोबऱ्याच्या वाट्या म्हणजे किस तर आरामात होतो. तर त्यात हे सगळं आहे. आणि आई पण सेम हीच पद्धत फॉलो करते. म्हणजे नारळ म्हणजे स्वस्त नारळ असतील ते आणते, ते फोडते, ते सुकवते आणि सुकून झाल्यानंतर ते किसून ठेवते. आणि फ्रीजमध्ये हा जो खोबऱ्याचा जो किस आहे तो खूप छान राहतो. म्हणजे वर्ष ते 2 वर्ष आरामात राहतो, अजिबात खराब होत नाही. तर मला आई तेच बोलली की तू जर परत जर डीमार्टमध्ये गेली तर माझ्यासाठी सुद्धा नारळ आण. तर तेच म्हणून मी आईसाठी आता नारळ आणून ठेवलेले आहेत. आता पप्पा येणारच आहेत, कारण ज्ञानेशला गुरुवारपासून म्हणजे गुरुवारी त्याचा शेवटचा दिवस आहे शाळेचा. त्याला शुक्रवारपासून सुट्टी आहे आणि शुक्रवारी माझी बैठक असते. त्यामुळे मग ज्ञानेशच्या जोडीला कोण राहील ना, म्हणून मग पप्पा गुरुवारी येणार आहेत. तर पप्पा जेव्हा येतील ना तेव्हा पप्पा ते नारळ घेऊन जातील. तर तेच म्हणून मी नारळ आणण्यासाठी गेली होती. आणि ना मी बाहेर दुकानामध्ये कुठेच जात नाही म्हणजे नारळ वगैरे घेण्यासाठी. जायचं असेल तर डीमार्टमध्येच जाते, कारण डीमार्टमध्ये खूप रिजनेबल प्राईसमध्ये मिळतात, छान मिळतात वगैरे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी आता पटापट चहा पिऊन घेते. आणि मी त्यासाठी ना अगदी म्हणजे खाऊ आणलेला आहे, तर ते सगळं ते भरून ठेवते वगैरे. आणि खूप दिवसापासून मला ना एक रेसिपी ट्राय करायची होती, ती आज मी रेसिपी ट्राय करणार आहे. तर आता मी पटापट चहा पिऊन घेते आणि ते काय ते पटापट आवरून घेते. तर मी ते ज्ञानेशसाठी हे केक आणलेले आहेत, अगदी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकतात. त्यानंतर हे सिंपल केक. त्यानंतर एक अशा पद्धतीचं आहे.
हे जे आहे हे सगळे 10-10 रुपयाला आहेत. इथे सुद्धा सिंपल केक आहे आणि हे मस्का चष्का आहे 50-50. तर हे ज्ञानेशला आवडतात. तर हे सगळं 10-10 रुपयाला मिळालं. तर मी नेहमी जेव्हाही डीमार्टमध्ये जाते तेव्हा ज्ञानेशसाठी असं मी घेऊन येते. आणि इथे मी हे सुद्धा 10 रुपयाला आहे. हे सगळं 10-10 रुपयालाच आहे सगळं. तर जेव्हाही ज्ञानेशला भूक लागते म्हणजे सकाळी ब्लॅक टी बरोबर तो केक किंवा हे बिस्किट तो नुसते खातो, बाकी ब्लॅक टी बरोबर तो हे खातो, केक वगैरे खातो. तर तेच आहे. तर मी आणि यामध्ये सुद्धा काही बिस्किटं आहेत. तर मी या डब्यामध्ये बिस्किटं ठेवते आणि यामध्ये केक ठेवते. आणि कसं आहे ना, आता तर ज्ञानेशची गुरुवारी त्याच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. तर ज्ञानेश सुट्टी लागल्यानंतर कसं आहे ना, म्हणजे तो उठताना थोडं लेटच उठतो. ज्ञानेश 9पर्यंत उठतो. 9 वाजता उठला की आंघोळ वगैरे झाली ना की त्याला भूक लागते. भूक लागली की मग त्याला जे लागतं म्हणजे मी असे टिफिनमध्ये बिस्किट वगैरे भरून ठेवते. त्याला जे बिस्किट हवे तो घेतो आणि चहा बरोबर खातो. जो डबा आहे या डब्यामध्ये मी सगळे केक वगैरे भरून ठेवते. तर मी अशा पद्धतीने हे केक भरून ठेवलेले आहेत. सॉरी, उलटा लावलं मी हे झाकण. तर मी हे डबे आहेत ते मी इथे अशा पद्धतीने ठेवणार आहे. आणि ते चहा पावडर आणि साखरेचा डबा आहे. तर काय आहे ना, जेव्हाही ज्ञानेशला आहे ना, म्हणजे कधीही म्हणजे जेव्हा त्याने झोपून उठतो आणि जेव्हा तो क्लासला जातो 5 वाजता, तर 5 म्हणजे पावणे 5 वाजता किंवा पावणे 5 वाजता किंवा 5 वाजता तो मी त्याला चहा देते. तेव्हा तो म्हणजे त्याला जेव्हाही छोटी छोटी भूक लागते ना तेव्हा तो घेतो स्वतःहून, त्याला जे खायचे ते खातो तो. म्हणून मी असे यामध्ये मी हे बिस्किट आणि असे केक भरून ठेवलेले आहेत. तर इथे मी हा ब्रेड आणलेला आहे. तर मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की मी आज एक रेसिपी ट्राय करणार आहे. म्हणजे मी यूट्यूबमध्ये ती खूप वेळा बघितलेली आहे. तर आज मला ती ट्राय करून बघायची आहे. तर बघू कसं काय जमतं ते. आणि यामध्ये हे कॅरी बॅगमध्ये मी नारळ घेतलेले आहे, आईसाठी नारळ घेतलेले आहेत. ते बघा, हे नारळ खूप मोठे तर छान मस्त असे पाणीदार नारळ आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही हे बघू शकतात, हे जे केक आहेत तर हे केक याच्यावरती असे सिंपल ठेवून देते. असं आहे. म्हणजे कसं आहे ना, जेव्हाही ज्ञानेशला छोटी छोटी भूक लागते वगैरे किंवा टी व्ही बघता बघता तो खाऊन घेतो या सगळ्या गोष्टीत. आणि बघा इथे सुद्धा ना चणे, याच्यामध्ये मी ना आपले जे चणे असतात चण्याची सालं काढून मी चणे भरून ठेवले होते. तर त्याला जेव्हाही वाटतं त्या थोडंसं वाटीमध्ये घेऊन तो थोडे थोडे चणे वगैरे खातो.
तर गुड इव्हिनिंग गाईज. आता 6:30 वाजलेले आहेत. तर मी ज्ञानेशला 4:15 वाजता क्लासला नेऊन सोडलं. त्यानंतर मग आल्यानंतर सगळं आवरलं, कारण ना सकाळी ना झाडून लादी वगैरे राहून जातं. कधी कधी सकाळी होऊन जातं, कधी कधी जर नाहीच झालं तर मी संध्याकाळी ती सगळी कामं पूर्ण करते. तर झाडून लादी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे. मी सुद्धा छान मस्त हातपाय वगैरे धुवून घेतलेत. तर मी आता 6:30 वाजलेत. आता मी दिवाबत्ती करून घेते. आणि आज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मला एक रेसिपी ट्राय करायची आहे. मी नेहमी यूट्यूबमध्ये बघत असते आणि ही इन्स्टंट रेसिपी आहे. म्हणजे मी इन्स्टंट जिलेबी आणि रबडी करणार आहे. अगदी झटपट, म्हणजे प्रयत्न करणार आहे, बघू म्हणजे व्यवस्थित होते की नाही. आपण जेव्हा एखादी रेसिपी फर्स्ट टाईम जेव्हा ट्राय करतो ना, तेव्हा ती आपल्याला जशीच्या जशी जमतेच असं नाही. 19-20 तर होतंच, म्हणजे इकडे तिकडे थोडंफार होतंच. पण ती रेसिपी जर आपण सारखी जर ट्राय करू ना, तर नंतर मग ती तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा किंवा 5व्यांदा ती खूप छान सुंदर अशी रेसिपी बनते आणि आपल्याला ती जमतेसुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच मी आता दिवाबत्ती करून घेते आणि पटापट जिलेबी आणि आज आपण रबडी करणार होतं. मी म्हणजे रेसिपी करायला सुरुवात करते आता. तर इथे मी मदर डेअरी हे दूध घेतलेलं आहे. हे दूध मी 1 लिटर हे दूध घेतलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता की एका साईडला मी ब्रेडच्या 6 स्लाईस घेतलेल्या आहेत. आणि इथे मी काजूचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे अर्धी वाटी साखर आणि इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर इथे मी हे छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला हे जे दूध आहे हे दूध आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे दूध आपल्याला छान मस्त गरम करून घ्यायचं आहे. आणि दूध गरम करून झाल्यानंतर या ज्या ब्रेडच्या स्लाईस आहेत, या ज्या कडा आहेत, त्या आपल्याला चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायच्या आहेत. आणि इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. आणि छान व्यवस्थित आपल्याला ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून या ग्राइंडरमध्ये ॲड करायचे आहेत. आणि छान व्यवस्थित आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि याचं ब्रेड क्रम तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपल्या दुधाला छान मस्त अशी छान मस्त उकळी आलेली आहे. तर मी इथे गॅस बंद केलेला आहे. आणि पुन्हा एकदा 5 मिनिटांनी हे जे दूध आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित म्हणजे वर खाली करून घ्यायचं आहे. मी पुन्हा एकदा मी गॅस ऑन केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर ॲड करायची आहे. खरं म्हणजे इथे मला ही जी रबडी आहे खूप कमी गोड हवी आहे, म्हणून मी फक्त यामध्ये अर्धीच वाटी साखर ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे ब्रेड क्रम ग्राइंडरच्या भांड्यामध्ये जे ब्रेड क्रम करून घेतले होते, ते ब्रेड क्रम आपल्याला थोडे करून या दुधामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. तुम्ही ते बघू शकता, मी अगदी हाताच्या साहाय्याने थोडे हे जे ब्रेड क्रम आहेत ॲड करून घेतलेले आहेत. आणि ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान मस्त 10 मिनटं आपल्याला मंद गॅसवरती हे शिजवायचं आहे. म्हणजे ते जो ब्रेड क्रम आहे दुधामध्ये छान मस्त मिक्स होतील आणि छान मस्त यामध्ये शिजून निघतील. आता एका वाटीमध्ये मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर आपल्याला त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आहे आणि याचं लिक्विड तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, छान मस्त असं मी इथे लिक्विड तयार करून घेतलेलं आहे. ही जी कस्टर्ड पावडर ही मँगो फ्लेवरची आहे. तर एवढंच की रबडीला छान मस्त एक प्रकारचा फ्लेवर मिळेल म्हणून मी यामध्ये ही कस्टर्ड पावडर ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगदी 5 मिनिटं सतत ही जी रबडी आहे सतत हलवत राहायचे, म्हणजे मिक्स करत राहायचे आहे. कारण कस्टर्ड पावडरमुळे काय होतं, हे जे दूध आहे हे लवकर घट्ट होतं. तर इथे छान मस्त अशी या रबडीला छान मस्त उकळी आलेली आहे. आपली इथे ही जी रबडी आहे छान मस्त अशी जाड झालेली आहे.
तर इथे मी रबडीचा गॅस बंद केलेला आहे आणि त्यावरती मी अगदी थोडे काजूचे काप ॲड केलेले आहे। जेव्हा ही रबडी मी एका वाटीमध्ये ट्रान्सफर करते तेव्हा मी वरतून सुद्धा थोडे काजू ॲड करणार आहे आणि ही जी रबडी आहे आपल्याला थंड करून घ्यायची आहे। थंड करून झाल्यानंतर ही रबडी अजूनच घट्ट होते। तर अशा प्रकारे आपली इथे ही रबडी छान मस्त तयार झालेली आहे। तर तुम्ही ते बघू शकता, इथे मी 2 छोट्या वाट्या साखर आणि 1 छोटी वाटी पाणी घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे ऑरेंज रेड कलर आहे। तर आपल्याला एक बाउल घ्यायचं, त्या बाउलमध्ये आपल्याला ही जी साखर आहे ही साखर ॲड करायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित आपलं ही साखर या पाण्यामध्ये म्हणजे मेल्ट करून घ्यायची आहे, विरघळून घ्यायची आहे। एका वाटीमध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला ऑरेंज रेड कलर ॲड करायचा आहे। छान मस्त लिक्विडसारखं आपण या म्हणजे हा जो कलर आहे आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता यामध्ये साखर छान मस्त विरघळलेली आहे पूर्णपणे। आता आपण जो फूड कलर आहे ऑरेंज कलरचा तो आपण यामध्ये ॲड करूया। तर हा फूड कलर आपल्या यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला छान मस्त उकळी आणून द्यायची आहे। जसं आपण गुलाबजामसाठी जसं आपण पाक करतो सेम तसाच आपल्याला पाक करायचा आहे। म्हणजे हा जो पाक आहे हा पाक आपल्याला थोडा हातात चिकट लागला पाहिजे अशा पद्धतीने। तर तुम्ही इथे बघू शकता की इथे आपला हा जो पाक आहे छान मस्त तयार झालेला आहे। तर मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एका साईडला हा पाक ठेवलेला आहे साईडला। आता तुम्ही ते बघू शकता इथे मी कढई घेतलेली आहे, कढईला मी साबण लावलेला आहे जेणेकरून मी या कढईमध्ये जिलेबी तळणार आहे। पण ना काय ना तेलाचा थर कढईच्या बॅक साईडला उतरतो आणि मग आपल्या घासताना म्हणजे खूप हे होतं, खूप कढई घासावी लागते। पण जर तुम्ही साबण जर लावलात म्हणजे तुम्ही कढई घासायला गेलं तर ती कढई पूर्ण क्लीन निघते, तेलकटचा थर निघून जातो। तर तुम्ही ते बघू शकता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 इनो सोडा। तर हा 1.5 वाटी मैदा आपल्या या पातेलीमध्ये ॲड करायचा आहे। त्यानंतर 1 चमचा तूप ॲड करायचं आहे, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि बॅटर तयार करून झाल्यानंतर आपल्याला इथे आपण छान मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटर तयार करून झाल्यानंतर आपण मी इथे लेमन फ्लेवरची इनो घेतलेली आहे। तर इथे आपल्याला 1 इनोची पुडी यामध्ये ॲड करायची आहे आणि ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे, छान मस्त घोटून घ्यायचं आहे। आणि घोटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतात इथे आपलं छान मस्त जिलेबी करण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे। तर इथे मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे आणि इथे मी एक ग्लास घेतलेला आहे। तर मी तुम्हाला सांगेल की मी अशा पद्धतीने ही जी कॅरी बॅग आहे मी यामध्ये कॅरी बॅग या ग्लासामध्ये अशा पद्धतीने ठेवलेली आहे। पण मला या कॅरी बॅगनी अजिबात जमलं नाही आणि तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर जिलेबी काढायची असेल तर त्यासाठी केक शॉपमध्ये पाईप कॅरी बॅग मिळते, त्याला पायपिंग कॅरी बॅग बोलतात। तर त्या कॅरी बॅगने कारण ती अशी कोणासारखा आकार असतो त्या कॅरी बॅगला, त्याच्याने जिलेबी खूप छान मस्त काढता येते। पण मला याच्याने नाही जमलं म्हणून मी इथे दुधाची पिशवी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कोणाचा आकार तयार करून घ्यायचा आहे। तर आता हा जो टोक आहे तो टोक आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकता इथे मी थोडासा हा जो टोक आहे कट करून घेतलेला आहे। तर मी आता जिलेबी काढायला सुरुवात करते। तर तुम्ही बघू शकतात की जसे पापड कसे होतात त्या पद्धतीने इथे माझी ही जिलेबी होत आहे। तर ते जिलेबी मी काढून घेतलेली आहे। आता ही सेकंड टाईम आहे, मी दुसऱ्यांदा व्यवस्थित जिलेबी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण ही जी जिलेबी आम्ही फर्स्ट टाईम करण्याचा प्रयत्न करते, याच्या आधी मी कधीच जिलेबी काढली नव्हती। आणि जेव्हा आपण फर्स्ट टाईम ट्राय करतो तेव्हा आपल्याला जशी जिलेबी जमतेच असं नाही, म्हणजे थोडा उशीर तर लागतोच। तर आता छान मस्त ही जी
जे ही काही जिलेबी ही जिलेबी आहे छान मस्त अशी हलकी अशी ब्राऊन झालेली आहे। आणि हे बघा पापड, जेव्हा फर्स्ट टाईम मी केले तर हे पापड पण टेस्टी लागतात, हे सही लागतात। तर आता ही जी जिलेबी आहे छान मस्त हलकी ब्राऊन झालेली आहे। तर आता ही आपण काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतर पाकामध्ये ॲड करूया। आणि ही जी जिलेबी आहे आपला गरम गरमच पाकात ॲड करायची आहे आणि गरम गरमच त्या पाकामध्ये छान मस्त मिक्स वगैरे करून त्यामध्ये मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। आणि आपला हा जो पाक आहे हा पाक पण थोडा हलकासा कोमट आपल्याला करून घ्यायचा आहे आणि मगच त्यामध्ये जिलेबी ॲड करायची आहे। तर मी त्या अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये ही जिलेबी काढून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला सांगेल की मी जवळजवळ 4 वेळा जिलेबी काढल्यानंतर 5व्या वेळेला मला माझी गोल अशी ही जिलेबी आलेली आहे। आणि फायनली मला जिलेबी काढायला जमली, याचं मला खूप समाधान वाटलेलं आहे। तर आता व्यवस्थित अशी जिलेबी म्हणजे जमते आहे। तर मी छान छान अशा मस्त गोल गोल जिलेबी काढलेल्या आहेत। तर तुम्ही ते बघू शकता की इथे अशा पद्धतीने मी जिलेबी काढून घेतलेली आहे। पहिला घाणा नाही जमला, दुसरा घाणा नाही जमला, पण शेवटी जमलं मला। आणि इथे ही आपली रबडीसुद्धा थंड झालेली आहे, अगदी घट्ट अशी ही जिलेबी तयार झाली, म्हणजे रबडी तयार झालेली आहे। आणि ही जी रबडी आहे ही जिलेबी या रबडीबरोबर खूप सुंदर छान अशी लागते। तर आता एका बाउलमध्ये मी रबडी काढून घेतलेली आहे आणि त्यावरती छान मस्त मी हे जे काजूचे जे काप आहेत छान मस्त असे सर्व केलेले आहेत। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा जिलेबी आणि रबडी। खरं म्हणजे मी केलेली आहे, पण मला पाहिजेशी व्यवस्थित जमली नाही, असं हॉटेलमध्ये जशी अजिबात जमली नाही। आणि मी हा नैवेद्य काढलेला आहे देवासाठी, गणपतीसाठी। तर गाईज हाच दुसरा दिवस आहे। मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, मला कालचा व्हिडिओ एंड करायचा आहे। आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी काल जिलेबी केली होती। तर पहिल्या वेळेला जेव्हा मी ती जिलेबीचं जे बॅटर आहे जेव्हा मी ते तेलामध्ये जेव्हा सोडलं तेव्हा पापड झाला। दुसरा वेळेस पण नाही जमलं, पण तिसऱ्या किंवा चौथ्या वेळेला जमलं आणि छान मस्त अशी गोल जिलेबी आली। तर बाकी रबडी पटकन जमली, रबडी खूप छान छान टेस्टी अशी झालेली आहे। तर या सगळ्या गोष्टी आहेत। आणि मी तुम्हाला सांगेल की ही जी जिलेबी आणि रबडी आहे तर याचे मी हे जे व्हिडिओ आहेत यूट्यूबमध्ये खूप वेळा बघितले होते।
आणि जेव्हाही मला नवीन रेसिपी ट्राय करायची असते ना, तेव्हा मी यूट्यूबमध्ये तो व्हिडिओ 6 वेळा बघते. जर समजा माझ्याकडे समजा टाईम नसेल तर तोच व्हिडिओ मी 3 किंवा 4 वेळा बघते. पण कन्फर्म आहे 4 किंवा 5 वेळा मी तो व्हिडिओ बघते आणि नंतर मग मी ती रेसिपी ट्राय करते. मी खूप दिवसांपूर्वी ना एक व्हिडिओ टाकला होता व्हेज मोमोज आणि शेजवान चटणी. तर तो सुद्धा तर मी यूट्यूबमध्ये तो व्हिडिओ आधी मी 6 वेळा बघितला आणि मग 7व्या वेळेला मी मोमोज आणि शेजवान चटणीची जी रेसिपी आहे मी ती घरी करण्याचा प्रयत्न केला. कारण ना कसं माहिती आहे का, आपण तो व्हिडिओ एकदाच बघतो आणि त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या काही टिप्स असतात त्या आपल्याला कळत नाही. जर तुम्ही तोच व्हिडिओ तुम्ही जर 2-3 वेळा जरी बघितला तर तुम्हाला त्यातल्या अगदी छोट्या छोट्या टिप्स कळतील. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर काल पण मी जिलेबी करताना मला म्हणजे बघितलं होतं, पण जेव्हा आपण करतो ना, करताना खूप साऱ्या आयडिया आपल्याला येत असतात वगैरे. तर मी ते बॅटर बनवलं वगैरे. तर पहिले स्टार्टिंगला मला थोडं ते पापड झाला. तर मला असं वाटलं की हे बॅटर खूपच म्हणजे पाण्यासारखं झालं. म्हणजे मी अजून थोडासा मैदा टाकला आणि थोडं जे बॅटर होतं बॅटर थोडं जाड केलं. मग त्यानंतर माझी जी जिलेबी होती ती खूप छान मस्त गोल अशी आली होती आणि एकदम सही होती वगैरे. तर पण बाहेर जशी जिलेबी मिळते तशी नव्हती झाली मी सांगेल. पण ठीक आहे, त्यातल्या त्यात 50% तरी छान मस्तच झाली होती. ज्ञानेशलासुद्धा खूप आवडली रबडी आणि जिलेबी. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.